हे आपण चंपाषष्ठीसाठी भरीत आणि बाजरीची भाकरीचा नैवेद्य तयार केलाय। नक्की ट्राय करा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, माझ्या या कुकिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आता आजचा आपला बेत आहे वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या नैवेद्याची भाकरी। आता काही दिवसांमध्ये चंपाषष्ठी येत आहे, त्यामुळे वांग्याचं भरीत हे सर्रास करतात। मग हे आपण गावाकडच्या पद्धतीने कसं बनवतात हे पाहूयात। आणि त्यासाठी आपल्याला हे स्वच्छ करून मी वांगे घेतलेत। हे नवीन वांगे आहेत आणि कांद्याची पातही नवीन आहे, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या आणि इकडे आपलं बाजरीचं पीठ आहे। चला, सगळ्यात अगोदर आपण ही वांगे अशी छान कट करून घेऊयात। इकडे आपण हे पातेलं घेतले आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचंय आणि त्यामध्ये आपल्याला काही वांगी कट करून घालायची आहेत। अशी वांग्याचे 2 भाग करायचे आणि घालायचे। असे आपण 2 भाग करून घेत आहोत। अशा पद्धतीने आपण वांगे कट करून झालेले आहेत। याला स्वच्छ धुवून घ्यायचंय। आणि काय होतं ना की वांगे आपले भाजून भरीत बनवतात, पण आपल्याकडे गॅसवरती भाजण्यात व्यवस्थित येणार नाही। ही छोटी वांगी आहेत, त्यामुळे आपण हे वेगळ्या पद्धतीने थोडंसं भरीत करणार आहोत, ते पाहूया। इकडे आता ही आपल्याकडे कांद्याची पात आहे, ही मी कट करून घेते। कोथिंबीर आणि 2 मिरच्या। इकडे आपण ही कढाई ठेवलेली आहे। आता यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचंय। हे तेल घालूयात, थोडंसं घालायचं। आता यामध्ये आपल्याला ही 4 पाकळ्या लसूण घालायचा आहे। तुमच्याकडे लसणाची पात असेल तर ते घाला, कारण माझ्याकडे उपलब्ध नाही, त्यामुळे मी ही लसणाची 4 पाकळ्या घातलेल्या आहेत। आता त्यामध्येच आपल्याला ही आपण कट करून घेतलेली वांगी घालायची। आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं। यामध्येच आपल्याला हे चवीनुसार मीठ घालायचंय। आता या वांग्यांना आपल्याला झाकून ठेवायचंय। स्लो गॅसवरती याला झाकून ठेवा। तिकडे आपले वांगे वाफत आहेत, तोपर्यंत आपण ही कांद्याची पात कट करून घेऊयात। आणि हा असा पातीचा कांदा घ्यायचा आपल्याला, हे पहा। आणि हा आता कट करून घ्यायचा आहे। आता राहिलेली सर्व कांदे मी असे कट करून घेत आहे। ही आपली कांदा पात कट करून झालेली आहे। आता ही कोथिंबीर कट करून घेऊयात आपण। ही हिरवी मिरची असं कट करून घ्यायची आपल्याला। आपल्या इकडे वांगे पाहूयात, हे झालेत वाफवून आणि काढूनही घेऊयात आपण। गॅसवरती आपल्याला वांगे बिलकुल भाजण्याची गरज लागणार नाही। अशा पद्धतीने जर तुम्ही भरीत बनवलं। आपण ही कढाई आता उतरून थंड व्हायला ठेवूया आणि आपण इकडे बाजरीची भाकरी बनवून घेऊया। आपण इकडे आता बाजरीची नैवेद्याची भाकरी बनवूया। हे बाजरीचं पीठ आहे। यात थोडंसं मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घेऊन ही भाकरीचं पीठ आपलं व्यवस्थित मळून घ्यायचंय।
बाजरीला थोडीशी चव नसते, त्यामुळे आपण यात मीठ वापरतो. आणि ती भाकरी आपली चवदार बनते. तुम्हाला मी एक भाकरी अशी मोठी करून दाखवणार आहे. आमच्या इकडे एक भाकरी मोठी आणि बाकीचे 4 असे रोडगे असतात. तुमच्या इकडे काय म्हणतात हे माहिती नाही मला. यात थोडंसं खाली पीठ घालायचंय. ही अशी गोलाकार भाकरी आपली बनवून झालेली आहे, पाहू शकता. आता ही आपल्याला तव्यावर टाकायची आहे. इकडे आपण हा तवा ठेवलेला आहे. आता यावरती आपल्याला भाकरी टाकायची. हे आपल्या इकडं पाणी लावून झाले भाकरीला. आता या भाकरीला आपल्याला पलटूयात आपण. साईडने भाकरी पाहूयात आपण. ही पहा आपली पूर्ण भाजलेली आहे. आता एकदा गॅसवरती आणखीन भाजूयात. आता ही भाकरी आपण गॅसवरती भाजून घेऊयात. ही भाकरी आपली भाजून झालेली आहे. मी काढून घेते. ही बघा अशी कडक झालेली आहे छान. आपले हे वांगे थंड झालेले आहेत. आता हे आपल्याला हाताने असे बारीक करून घ्यायचे. यामध्ये हे लाल तिखट. आता यामध्येच आपल्याला ही कट करून घेतलेली हिरवी मिरची घालायची आणि थोडीशी कोथिंबीर. आपण आता ही कांदा पात कट करून घेतलेली होती ही घालायचे. यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता, हवी तेवढी घालू शकता आपल्याला. आता हे छान मिक्स करून घ्यायचे. हे आपलं भरीत तयार झाले, पाहू शकता. खूप सुंदर असं झालंय. आता हे मी बाजरीच्या भाकरीवरती काढून घेते. हे काढून घेते मी भरीत. हे आपलं चंपाषष्ठीचं भरीत आणि नैवेद्याची भाकरी तयार झाली. नक्की ट्राय करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.